कुंभमेळा 2027च्या तयारीत नाशिकचं तपोवन आता फक्त धार्मिक नाही तर थेट राजकीय रणांगण बनलेलं आहे. झाडे तोडली की कुंभमेळा अडवला जातोय, पर्यावरण वाचवतोय की श्रद्धेवर घाव घातला जातोय. या प्रश्नांनी नाशिक ढवळून निघाला असतानाच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन थेट मैदानात उतरले. माझे कार्टून काढले, मला लाकूड तोड्या म्हटलं, असा संताप व्यक्त करत त्यांनी विरोधकांवर आणि पर्यावरण प्रेमींवर स्पष्ट शब्दात बोट ठेवलंय. एकीकडे हरित लवादाची स्थगिती याचिका, आरोप प्रत्यारोप, तर दुसरीकडे 15,000 नव्हे तर 25,000 झाडं लावण्याचं थेट आवाहन. आता तुम्ही सांगाल तेवढी झाडे लाव, असं म्हणत महाजनांनी विरोधकांना नैतिक हक्कच प्रश्नांकित केलेला आहे. साधूंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेत श्रद्धेचा मुद्दा पुढे आणला आहे. हा वाद फक्त झाडांचा नाही तर नाशिकच्या अस्मितेचा, कुंभमेळ्याच्या श्रद्धेचा आणि आगामी निवडणुकांच्या राजकारणाचा आहे. तपोवनात झाडे वाचणार की राजकीय जाळं घट्ट बसणार, आणि या संघर्षात नाशिककर कोणाच्या बाजूने उभे राहणार, हाच या वादाचा खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू आहे. नेमकं काय घडलं आज, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. आगामी कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच तापताना दिसतोय. एकीकडे पर्यावरण आणि काही सामाजिक संघटनांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय, तर दुसरीकडे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज थेट आणि काही आक्रमक भाषेत आपली भूमिका मांडत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. माझे कार्टून काढले, मला लाकूड तोड्या म्हटलं, पण सत्य वेगळे, असं म्हणत महाजनांनी विरोधकांवर निशाणा साधला. नाशिकच्या तपोवन परिसरात काही प्रमाणात झाडं आणि झुडपं हटवण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर पुण्यातील पर्यावरणप्रेमी श्रीराम पिंगळे यांनी या विरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना लवादाने 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे प्रशासन आणि सरकारची अडचण वाढली असतानाच आज नाशिकमध्ये 15,000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. मखमलाबाद परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमाला साधू महंत, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन म्हणाले की आजचा दिवस नाशिकसाठी आनंदाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून वृक्षांचा विषय चर्चेत होता, पण सरकार पर्यावरणाच्या विरोधात आहे असा गैरसमज पसरवला गेला. त्यांनी स्पष्ट केलं की कुंभमेळ्यासाठी जी तयारी केली जात आहे ती मागील कुंभमेळ्याच्या धर्तीवरच आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. आधी जिथे साधुग्राम होता तिथेच व्यवस्था केली जाईल. फक्त गेल्या काही वर्षात तिथे वाढलेली झुडपं आणि अनियंत्रित वनस्पती हटवण्याचा विषय होता, असं त्यांनी सांगितलं. महाजनांनी आपल्या भाषणात भावनिक सूर लावत सांगितलं की माझे कार्टून काढण्यात आले, मला लाकूड तोड्या म्हटलं गेलं, काही पर्यावरण प्रेमी आणि काही राजकीय संघटना यामध्ये उतरल्या, पण मला त्या आरोपांना फार महत्त्व द्यायचं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारचा हेतू कधीही निसर्ग विरोध नाही आणि असे दाखवण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला जातो. याच वेळी काही वक्तव्यावरून वाद निर्माण झालेल्या साधू गांजा पितात या आरोपांवरही गिरीश महाजनांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. साधूंविषयी असं बोलणे अजिबात योग्य नाही. कुंभमेळा ही आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि परंपरेची ओळख आहे. त्याचा अपमान सहन केला जाणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. महाजनांनी वृक्षारोपणाबाबत सरकारची भूमिका अधिक ठामपणे मांडताना सांगितलं की 15,000 काय तर 25,000 झाडे लाव, जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी झाडे लावली जातील. आमदार, नगरसेवकांना मी स्वतः सांगितलंय की जागा दाखवा, आम्ही झाडे लावू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक झाड आईच्या नावावर या आवाहनाचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं देखील आवाहन केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व झाडं CSR फंडातून लावली जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. सरकारी तिजोरीवर भार न टाकता सामाजिक उत्तरदायित्वातून हे काम केलं जात आहे, असं सांगत त्यांनी विरोधकांचे आरोप पूर्णपणे फेटाळले. विरोधकांनाही ही जागा बिल्डरच्या घशात घालणार असा आरोप केल्यावर महाजन चांगलेच आक्रमक झाले. असं पाप कोण करणार? नाशिककरांनी मागील कुंभमेळ्यात आमचे काम पाहिलेले आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि कुठेही गैरप्रकार झालेला नाही, असं सांगत त्यांनी विश्वास व्यक्त केला. शेवटी गिरीश महाजनांनी थेट आव्हानच दिले, आता तुम्ही सांगाल तेवढी झाडे आम्ही लावणार. नाशिककर म्हणतील की आता बस झाली तरीही आम्ही थांबणार नाही,
असं ठाम शब्दात त्यांनी जाहीर केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं तपोवन वृक्षतोडीचा वाद केवळ पर्यावरणपुरता मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक पातळीवर देखील अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमी हरित लवादाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत, तर दुसरीकडे सरकार हरित नाशिकच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा दावा करत आहे. त्यामुळं येत्या काळात तपोवन, कुंभमेळा आणि वृक्षतोड या तिन्ही मुद्द्यांवर नाशिकचं राजकारण आणि जनमत कोणत्या दिशेने वळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.